पनवेलमध्ये घरफोडी करून दहशत माजवणाऱ्या सराईत टोळीला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. लाखोंचा ऐवज लंपास करणारे 3 आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. पनवेल शहरातील तक्का आणि करंजाडे परिसरात घरफोडीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पनवेल शहर पोलिसांनी जलद कारवाई करत 3 सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेत मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे ललित शाही, किशोर शाही आणि शेर बहादूर शाही अशी आहेत. या तिघांनी संगनमत करून तक्का परिसरात घरफोडी करत सुमारे 60,88,000 रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि घड्याळे चोरून नेली होती. इतकंच नाही तर करंजाडे परिसरातही अशाच प्रकारे घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता. तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे आणि त्यांच्या पथकाने कसून तपास करत आरोपींना ताब्यात घेत मोठ्या प्रमाणात चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पनवेल पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र घरफोडीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी आणखी कडक पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे. गुन्हेगार कितीही चालाक असले, पनवेल पोलिसांच्या जाळ्यातून सुटणं आता कठीण झालंय. ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.